हे गाईज तर आज मी सकाळी सकाळी लवकर उठून बनवत आहे सरसोचा साग. पीठ मळालं आहे चपात्या करण्यासाठी आणि हे बघा कांदे वगैरे हिरवी मिरची लसूण दळून फोडणीला टाकली आहे. सरसोचं साग बनवायला आधी सरसोची भाजी थोडी गरम पाण्यामध्ये उकळून घेतली आणि दळून घेतली मग आणि दळतानाच थोडं बेसन पीठ पण टाकलं त्याच्यात म्हणजे लम्स राहणार नाही असं. आणि आता कांदे टाकले. आता इथे माझी थोडी मिस्टेक झाली, मी आधी कांदे टाकायला पाहिजे होते, मग हिरवी मिरचीचा ठेचा टाकायला पाहिजे होता. बट एनिवेज तरी छान झाली होती, ओके झाली होती. तर मस्त लालसर कांदे होऊ दिले आणि मग लालसर झाल्यानंतर मग त्याच्यामध्ये ते आपण दळलेली भाजी टाकायची असते. कोणी कोणी बिदात दळता असंच मॅश पण करता, बट थोडेसे त्याचे फायबर तसे कसे राहून जातात ना थोडे थोडे, तर त्याच्यामुळे दळूनच घेते मी, ठेवतच नाही जास्त करून. आणि सरसोच्या भाजीसोबत थोडीशी मेथीची पण भाजी टाकली होती मी दळायला. तर हे बघा लाल लाल झालं आहे मस्त. आणि आता वेळ आली आहे भाजी टाकायची दळलेली. ही बघा सुंदर अशी. ॲक्च्युली स्टँडवर नव्हता ठेवला मी, एका हाताने शूट करत होती, एका हाताने कुकिंग करत होती. सो तर भाजी खूप टेस्टी लागते ही आणि थंडीसाठी खूप बेस्ट असते. पॉवरफुल भाजी असते जिच्यामुळे आपल्या बॉडीमध्ये टेम्परेचर असं चांगलं राहतं. म्हणजे असं थंड असतं ना बाहेरचं, तर ही भाजी गरम असते, ज्या भाजीमुळे आपल्या बॉडीमध्ये टेम्परेचर असं मेंटेन राहतं, छान राहतं. हे बघा सुंदर. आणि आता इकडे चालू आहे चपात्या. आणि मग सकाळी स्पृहाच्या पप्पांचा स्वयंपाक केला की मी स्पृहाचा पण करूनच घेते. हे बघू शकता. आता याच्यानंतर आहे ना फोडणी पडते, ती खूप टेस्टी असते. हे गाईज, आय एम जस्ट बॅक फ्रॉम द जिम. आणि जिमवरून आली मी जस्ट आणि पाणी ठेवलं आहे मी आंघोळीला. स्किन फार चेंज दिसते मला स्किन टोनमध्ये. या आणि पिंपल्स पण फार कमी झाले, कारण माझ्या फेसवर अचानकच खूपच यायला लागले होते. मे बी एजिंग किंवा असू शकतं, बट एनिवेज. हे गाईज, तर आता मी माझ्या ब्लॉगचा करत आहे एंड, बिकॉज ब्लॉग मी एंड केलेला नव्हता आणि आज मला आजचं पण शूट करायचं आहे. सो दॅट मी आधीचा ब्लॉग एंड करत आहे. तर हा ब्लॉग मी एंड करत आहे. टिल देन स्टे ट्यून. असेच ब्लॉग बघत राहा आणि असा सपोर्ट करत राहा. बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.